सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता नवरात्र लवकरच येत आहे. अगदी 3 ऑक्टोबर 2024 गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. पण असे बरेच व्यक्ती असतात ज्यांना आपली कुलदेवताच माहीत नसते. मग आपली नवरात्रीत कोणत्या देवी आईची सेवा करायची, घट कसे बसवायचे देवी आईचे, म्हणजे कोणत्या देवी आईच्या नावाने आपण घटस्थापना करायची. तर मी आता तुम्हाला अशी सेवा सांगत आहे, अगदी साधी सोपी सेवा सांगत आहे. पण नवरात्र संपण्याच्या आधी तुमची कुलदेवी, तुमची कुलस्वामिनी कोण आहे तुम्हाला नक्कीच समजून येईल. तुम्हाला तसा संकेत तरी कुठून ना कुठून तुम्हाला देवी आई संकेत तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल की मी तुमची आई आहे, असा संकेत नक्की मिळणार आहे नवरात्र संपण्याच्या आत. तर अशी साधी सोपी सेवा, एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. संसारी माणूस तेव्हाच सुखी होतो जेव्हा तो आपल्या कुलदेवीला पूजत असतो, तिची नित्य सेवा करत असतो. कुलदेवी किंवा कुलदैवत प्रत्येक घराण्याचं वेगवेगळं असतं. तर आपल्या कुलदेवीला आपण जेव्हा पूजतो तेव्हाच आपण संसारी जीवनात सुखी होतो. सुख, शांतता, आनंद, आरोग्य, ऐश्वर, वैभव सर्व काही आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. आपल्या घरात अखंड लक्ष्मी तेव्हाच नांदते जेव्हा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. पितृदेवांचे आशीर्वाद आणि आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद आपल्या संसारी जीवनातल्या व्यक्तीला, आपल्या मनुष्याला खूप खूप म्हणजे फलदायी ठरत असतात. पटकन पावणारी आपली कुलदेवी असते आणि त्या माऊलीची आपल्या घरात नित्य सेवा झालीच पाहिजे. आणि नवरात्रीत तर आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. नवरात्रीत आता कुलदेवीच माहीत नसते, मग नवरात्रीत सेवा तरी कशी करायची, कुणाची करायची. मग देवी तर एकच आहे. 3.5 शक्तिपीठ, नाव रूप तिचे वेगवेगळे आहे, पण देवी आई ती एकच आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता, सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी आई, 3.5 शक्तिपीठ आहे. तिचे नावरूप फक्त वेगवेगळे आहे. देवी आई एकच आहे. आता तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल तर संसारात भरपूर अडचणी येतात. काही वेळा लग्न ठरत नाही. मुलं मुली म्हणजे वय निघून चाललंय पण लग्न कार्यात अडथळे येतात. आता लग्न झालंय तर संतान प्राप्ती म्हणजे 5-5, 7-7, 8-8 वर्ष होऊन जातात पण त्या घरात संतान प्राप्तीच होत नाही. काही वेळा मुलं बाळ सगळं आहे पण त्या घरात पैसा टिकत नाही. नवरा व्यसनी असतो किंवा मोठी मुलं अगदी वाईट मार्गाला जातात आणि स्वतःच्या आयुष्याचं अकल्याण करून घेतात, म्हणजे वाईट करून घेतात. असे सुद्धा घरं असतात. पण तिथं जर तुम्ही, म्हणजे तुमच्या घरात जर तुमची कुलदेवीची पूजाच होत नसेल, तुम्ही त्या देवी आईला पूजत नसाल, तिची आठवण काढत नसाल, तिच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओटी वगैरे भरत नसाल, तिची नित्य सेवा करत नसाल, तर मग ह्या संसारी अडचणींना सामोरं जावंच लागतं. म्हणून आपली कुलदेवी कोण आहे, तिची नित्य सेवा आपल्या हातून घडणं खूप खूप गरजेचं असतं. पटकन पावणारी आपली कुलदेवी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. तर तुमची कुलदेवी कोण आहे कळून येण्यासाठी एक सेवा सांगत आहे मी तुम्हाला, एक उपाय सांगत आहे. अतिशय साधा सोपा उपाय आहे. तुम्हाला काही खर्च पडणार नाही की तुम्हाला खूप अगदी कष्टसुद्धा पडणार नाही. पण मी म्हणेल एका मंगळवारमध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे नक्की 100% कळून येणार, म्हणजे येणारच अशी ही सेवा आहे. तर आता काहींना प्रश्न पडेल की पितृपक्ष सुरू आहे, आता या दिवसात आपण सेवेला सुरुवात करायची का? तर हो, करू शकता. पितृपक्ष काही वाईट नसतो. आपले पितृदेवा आणि आपली कुलदेवीचा आशीर्वाद, पितृदेवांचा आणि कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर तो मनुष्य संसारात नक्कीच सुखी होतो. म्हणून पितृपक्ष वाईट नसतो. पितृपक्षात फक्त आपल्या पितृदेवांची सेवा करावी असं शास्त्रात म्हटलेलं आहे. म्हणून या दिवसात आपण काही शुभ कार्य करत नाही, शुभ गोष्टी करत नाही. पण पितृपक्षात तुम्ही कुलदेवीसाठी काही सेवा करायच्या असेल तर करू शकतात. कुठल्याही सेवेला नित्य नियम नाही तुम्हाला, तुम्ही करू शकता. आता काही मैत्रिणींना माझ्या नसेल करायची तर तुम्ही नवरात्रीत सेवा सुरू केली तरी चालेल, पण
तुम्हाला जर घटस्थापना करायची असेल तुमच्या कुलदेवीच्या नावानेच आणि तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही पितृपक्षापासून सुद्धा देवी आईची कुलदेवी समजून येण्यासाठी जी सेवा मी आता सांगत आहे ती आत्तापासून सुद्धा पितृपक्षापासून सुद्धा सुरू करू शकता। तर तुम्हाला 5 मंगळवार करायचे आहे। तुमची ही सेवा 5 मंगळवारची असणार आहे, म्हणजे तुम्हाला 1.25 महिना ही सेवा करायची आहे। पण एका मंगळवारमध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे नक्की कळून येईल। आणि 4 दिवस आले तर तेवढा, म्हणजे एखाद्या मंगळवारी तुम्हाला 4 दिवस मासिक धर्म आला तेवढा मंगळवार सोडून द्यायचा। पुढील मंगळवारी तुम्ही 1 मंगळवार जास्तीचा करायचा। 5 मंगळवार तुम्हाला उपवास करायचा आहे। एखादा मंगळवार गेला 4 दिवसात तर तुम्हाला एकूण 6 मंगळवार उपवास करावा लागेल। तर तुम्ही उपवास साधे सोपे केले, खाऊन पिऊन केले आणि संध्याकाळी देवी आईसमोर जेवलात तरीही चालेल। अशा साध्या सोप्या पद्धतीने उपवास करायचे आहे। तर काय करायचं, आता 24 सप्टेंबर रोजी मंगळवार आले, तुम्ही तेव्हासुद्धा ही सेवेला सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला नवरात्रात करायची असेल सेवा तर तुम्ही तेव्हासुद्धा करू शकता। तर काय करायचं, तुम्हाला फक्त देवांची सकाळी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करून घ्यायची, तुमचं नित्यकर्म आटोपून आपल्या देवी देवतांची जशी आपण रोजची देवपूजा करतो तशी करून घ्यायची आणि आपल्याला वेगळा पाठ वगैरे मांडायची गरज नाही। तुम्ही देवघरातच बसून ही सेवा करायची आहे। तुम्हाला फक्त 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी लागणार आहे। सुपारी छोटी मोठी कुठलीही घेऊ शकता। तर काय करायचं, ती सुपारी पानांवर 2 विड्याची पानं चांगली बघून घ्या, त्यावर सुपारी ठेवायची आणि कुलदेवी स्वरूप हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तिला नमस्कार करायचा, प्रार्थना करायची की आम्हाला आमची कुलदेवी समजून येऊ दे। आई तुझी सेवा समजून मी आजपर्यंत या देवी आईची सेवा करत होते, तर तू येऊन आमच्या कुटुंबाची आई कुलदेवी तू स्वतः येऊन आम्हाला दर्शन दे, काहीतरी संकेत दे, तू कुठे आहे जाणीव करून दे आम्हाला आणि प्रसाद दे। दर मंगळवारी 30 सुपारी तुम्हाला पूजायची आहे। विड्याची पानं दर मंगळवारी नवीन घ्या, बुधवारी ते पानं विसर्जनात टाकून द्यायचे आहे आणि दर मंगळवारी सकाळी सुपारीची कुलदेवी स्वरूप पूजा करून घ्यायची आहे। आता सकाळी 12 वाजेच्या आतच ही सेवा व्हायला हवी, अगदी दुपारचा 1 वाजवू नका। मी तर म्हणेल सकाळी 11 वाजेच्या आतच आपल्याला ही सुपारी पूजायची आहे कुलदेवी स्वरूप आणि ती सुपारी दिवसभर तिथंच राहू द्या आणि तुम्ही रात्री झोपताना ती सुपारी काढून घ्यायची त्या पानांवरून आणि तुमच्या उशीखाली ठेवून द्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला झोपून जायचं आहे। तर बघा, एका मंगळवारमध्येच देवी आई तुम्हाला नक्की दर्शन देईल, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला स्वप्नात तरी तुम्हाला कुठलं तरी दर्शन नक्की होईल। महालक्ष्मीचं दर्शन होईल, तुळजामाऊलीचं दर्शन होईल, रेणुका मातेचं दर्शन होईल, आई सप्तशृंगी मातेचं दर्शन होईल। म्हणजे काही ना काही संकेत तर तुम्हाला नक्की दिसेल। तुम्हाला तुळजापूर तरी दिसेल, कोल्हापूर तरी दिसेल, सप्तशृंगी गड तरी दिसेल, माहूर गड तरी दिसेल। नक्की काही ना काही संकेत तुम्हाला स्वप्नात नक्कीच दिसून येईल किंवा दिवसा ढवळ्या तरी कुणीतरी तुम्हाला कुठला ना कुठला प्रसाद नक्की देऊन जाईल की आम्ही इथं जाऊन आलो आणि याचा प्रसाद घे, तुळजापूरला जाऊन आलो, ह्या घे बांगड्या। तुळजापूरच्या बांगड्या सगळ्यांनाच माहीत आहे, देवी आईचा आशीर्वाद असतो, त्या पिवळ्या खण असतात त्या हिरव्या बांगड्यांवर, त्या बांगड्या तरी तुमच्यापर्यंत नक्की येऊन पोहोचेल। इतकी सुंदर सेवा आहे की 1-2 मंगळवारमध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे नक्की समजून येईल आणि तुम्ही नवरात्री तुमच्या कुलदेवीची हमखास मी सांगते तुम्ही तुमच्या कुलदेवी आईची नक्की सेवा करू शकाल। या सेवेने कुलदेवी कोण आहे नक्की समजून येतं। आणखीन एक सेवा सांगते, म्हणजे तुम्ही या मंगळवारपासून सुरू करायची आणि तुम्हाला 21 दिवस करायची आहे ही सेवा। तर काय करायचं, एक नारळ घ्या, अगदी लहानसा घेतला तरी चालेल, शेंडी वगैरे त्याची काढू नका। देवघरात रोज संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपण जेव्हा दिवा अगरबत्ती करतो तर त्या नारळावर देवघरात एखाद्या ताटलीत तो नारळ नीट ठेवून घ्या। तुम्हाला हातात पकडताना भीती वाटत असेल कारण त्यावर आपण कापूर जाळणार आहोत। ही सेवा करायची आहे आपल्याला 21 दिवस।
तर तो नारळ एखाद्या भांड्यात ठेवून घ्या किंवा ताटलीत ठेवून घ्या, म्हणजे हलणार नाही तो. आणि त्या नारळावर एक एक कापूरवडी, रोज एकच कापूरवडी जाळायची आहे आणि प्रार्थना करायची. स्वामींना प्रार्थना करा, तुमच्या देवघरात देवी देवतांना, तुमच्या कुलदेवी स्वरूप तुम्ही ज्या देवी आईची आजपर्यंत पूजा करत होता त्या देवी आईला प्रार्थना करा, आमची कुलदेवी समजून येऊ दे. 21 दिवस तुम्हाला नक्कीच, तुमची 21 दिवसांच्या आत तुमची कुलदेवी नक्की समजून येईल. आता समजा रोज तुम्ही हा नारळावर 21 दिवस कापूर जाळत आहात, अगदी लहानशी कापराची वडी जाळली तरी चालेल. समजा नारळाला तडा गेला, तो नारळ पाण्यात विसर्जन करा आणि दुसरा नारळ घेऊन तुम्ही ही सेवा लगातार तुम्हाला 21 दिवस करायची आहे. नक्कीच ही सुद्धा खूप छान सेवा आहे. देवघरात संध्याकाळी करायची आहे. घरातली नकारात्मकता सुद्धा निघून जाईल. इतका छान प्रभावी उपाय आहे. स्वामींसमोर बसून ही सेवा करा. आपल्या कुलदेवीसमोर, म्हणजे तुम्हाला कुलदेवी कोण आहे कळून येण्यासाठी आपल्या देवघरात आपल्या देवी देवतांसमोर ही सेवा करायची आहे. खूप छान उपाय आहे हा सुद्धा. ही सेवा खूप छान आहे, नक्की करा. घरातल्या स्त्रीने किंवा कर्त्या व्यक्तीने ही सेवा करायची असते. इतर व्यक्तींनी करून काहीही उपयोग होणार नाही. घरातली कुल स्त्री किंवा जो कर्ता व्यक्ती असतो, कर्ता मनुष्य, या दोघांपैकी एकानेच ही सेवा करायची आहे. मी म्हणेल कुल स्त्री असते, जी घरातली कर्ती बाई असते, तिनेच ही सेवा करायची आहे. कुलदेवीची कुठली पण सेवा करताना घरातल्या कुल स्त्रीनेच केलेली खूप विशेष फलदायी ठरत असते. कुलदेवीची सेवा कुलस्त्रीने करणे अगत्याचे असते, म्हणजे गरजेचं असतं. आपल्या संसारी जीवनात आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती व्हावं, घर कसं गोकुळ व्हावं, घरात सुख शांतता अखंड लक्ष्मी नांदावी, मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हावी, त्या घराला पैशा अडक्याला धनधान्याला कसली कमी पडू नये आणि कुठलं विघ्न कधीच येऊ नये, म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप 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 गरजेचं असतं. म्हणून सर्व स्त्रियांनी आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करत जा. सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे. तसंच घरात कुमारिका मुली असतील त्यांनी सुद्धा कुलदेवीची सेवा करावी, म्हणजे लग्नाच्या आधी आपल्या माहेरच्या कुलदेवीची सेवा नक्की करावी आणि लग्नानंतर आपल्या सासरकडच्या कुलदेवीची सेवा करणं मुलींना खूप गरजेचं असतं. इतर स्त्रियांनी संस्कृत सप्तशती शिवाय कुलदेवीची सेवा करावी. महाराष्ट्रातील प्रमुख कुलदेवता तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तसेच माहूरची रेणुका माता, सप्तशृंगी माता, ही आपण 3.5 शक्तिपीठं आहे. आपली कुलदेवी आहे आपली प्रत्येकाची. तर रेणुका मातेचा, तुळजाभवानी मातेचा, सप्तशृंगी मातेचा उपवास मंगळवारी करावा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उपवास शुक्रवारी करायचा असतो. पुरुषांना देवीचे उपवास करण्याची जरुरी नाही, फक्त स्त्रियांनी आपण उपवास करायचा असतो. आश्विन आणि चैत्र नवरात्रीत आपल्या घरात घटस्थापना करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही सासू सासऱ्यांमध्ये राहत असाल किंवा तुम्ही वेगवेगळे राहत असाल, मुलं वेगळे म्हणजे नोकरीनिमित्त वगैरे वेगळे राहत असतील, किमान एक कुटुंब तर आपलं एकच असतं. घरात एका घरात तरी आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे घटस्थापना करून किंवा अखंड दिवा लावून किंवा मंगल कलश स्थापना करून अशी आपल्या घरात साध्या सोप्या पद्धतीने नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा नक्की झाली पाहिजे. नवरात्रीत 14 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे अवश्य करावे. आता नाहीच जमलं, किमान श्री दुर्गा सप्तशतीचा एक तरी आपल्या घरात पाठ व्हायलाच हवा. आणि नित्याच्या सेवेत 1 माळ नवार्णव मंत्र आणि 1 वेळा श्री सूक्त अवश्य म्हणा. महिलांनो, 1 वेळा या नवरात्रीत काही नाही जमलं ना तुम्हाला, किमान 9 दिवसात एकदा तरी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. आणि नित्य सेवा, आपली रोजची सेवा, 1 माळ स्वामींची आपण तर नेहमी म्हणजे दररोज करायलाच हवी आणि करतोच. या नित्य सेवेत 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ नवार्णव मंत्र आणि 1 वेळा श्री सूक्त. सोन्यासारखं सुख तुमच्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही महिलांनो. अतिशय सोन्यासारखी ही सेवा आहे महिलांनो, नक्की करा. साधी सोपी
सोपी सेवा आहे, जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला. आणि दुर्गा सप्तशतीचा एक का होईना पाठ आपल्या घरात नक्की करा. आणि 99 मंत्राची एक माळ रोज व्हायलाच हवी महिलांनो. खूप छान सेवा आहे. मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल. कुठली चिंताच तुम्हाला देवी आई राहू देणार नाही. सगळ्या चिंता, दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्की नाश करेल ती माऊली. आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी स्वरूप ती तुमच्या घरात वास करेल. इतकी सुंदर सेवा आहे. आता काहींना वाटतं आम्ही ग्रामदेवता पूजतो, पण ग्रामदेवता म्हणजे आपल्या गावातील जी देवी आईचं मंदिर असतो, तुम्ही तिथं नक्की सेवा करा. मी म्हणत नाही या नवरात्रीत तर भरपूर सेवा करा. देवी आई एकच आहे, पण आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा करणं गरजेचं असतं. ग्रामदेवता आणि कुलदेवता यांच्यात खूप फरक असतो. तर एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन यथासांग सन्मान करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान, तिची ओटी भरणं, तिला नैवेद्य दाखवणं. तिची काही ठिकाणी तुळजा माऊलीची, रेणुका मातेची परडी भरली जाते पुरणाची. तर ही सेवा करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आता समजा नाहीच जमलं, खूप लांब तुमचं कुलदैवत आहे, किमान 5 ते 10 वर्षातून एकदा तरी नक्की किमान 5 वर्षातून तरी एकदा आपल्या सहकुटुंब सहपरिवार जाऊन आपल्या कुलदेवीची सेवा, तिचा मान सन्मान करणं, यथासांग सन्मान करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ही सेवा करणं गरजेचं आहे. तुम्ही नक्की कुलदेवेला गेलेले नसेल तुम्ही बऱ्याच दिवसापासून, तर नक्की जाऊन या आणि देवी आईची ओटी भरा महिलांनो. तिला पूर्णावरणाचा तिथं कोणी बनवून देत असेल नैवेद्य, तर नक्की देवी आईला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा. नाही बनवून दिला तुम्ही, तिची भरभरून ओटी भरा. बघा तुमच्या ओटीत सुद्धा सोन्यासारखं सुख देवी आई नक्की टाकेल. काही वेळा काय होतं, चुकीच्या देवीची पूजा केल्यास, म्हणजे आई सोडून देतो आपण आणि मावशीचीच पूजा सन्मान केल्यास मूळ कुलदेवतेचा कोप होतो, म्हणजे कुलदेवीचा कोप होतो. आणि बऱ्याच संकटांना, आपल्याला संसारी जीवनातील संकटांना सामोरं जावं लागतं. घरात पैसा टिकत नाही, मुलाबाळांची प्रगती होत नाही, पतिदेव नीट वागत नाही, आपल्याला काही ना काही विनाकारण आजारांना सामोरं जावं लागतं. तर अशा बऱ्याच चिंता आणि समस्या आपल्याला भोगाव्या लागतात. म्हणून मावशीची पूजा सोडून आपण स्वतः आपल्या आईची सेवा करणं खूप गरजेचं आहे. मावशीची सेवा पण आपण करतोच, म्हणजे आता तुम्ही ग्रामदेवताची, तुमच्या गावातल्या देवीची पूजा तर आता मावशीची सेवा सोडून आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा. तुम्हाला लवकरच तुमची कुलदेवी कोण आहे नक्की मी तुम्हाला जी सेवा सांगितली सुपारीची आणि आपल्याला कापूर जाळायची, मी जी सेवा सांगितली तुम्हाला, नारळावर 21 दिवस कापूर जाळा आणि 1 सुपारी 5 मंगळवार आपल्या कुलदेवी स्वरूप नक्की पूजायची आहे. एका मंगळवारमध्येच तुम्हाला कुठून ना कुठून संकेत नक्की मिळेल. देवी आई स्वतः तुमच्यापर्यंत नक्की येऊन पोहोचेल. आपल्याला देवी आईची, म्हणजे देवी आईपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं, पण आपल्या देवी आईला सुद्धा आपल्यापर्यंत, आपल्या लेकरांपर्यंत नक्की पोहोचून घ्यायचं असतं आणि तिला आपल्या हातून सेवा नक्की करून घ्यायची असते. जशी आपल्याला आपल्या देवी आईची सेवा करायची असते, तशी तिलासुद्धा, आपल्या देवी आईलासुद्धा आपल्या हातून सेवा करून घ्यायचीच असते. म्हणून ही सुपारीची सेवा नक्की करून बघा. आणि ही सुपारी 5 मंगळवार झाल्यानंतर तुम्ही तुमची कुलदेवी कोण आहे तुम्हाला नक्कीच कळेल. आणि नंतर ती सुपारी नीट सांभाळून ठेवा देवघरात. जेव्हा तुम्ही मूळ स्थानी देवी आईला जाल, ती सुपारी बरोबर घेऊन जा, कारण त्या सुपारीच्या माध्यमातून तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे हे कळलेलं आहे. मग ती सुपारी तिथं नेऊन त्यावर हळदी कुंकू वाहून देवी आईच्या चरणी तुम्हाला महिलांनो, ही सुपारी अशीच समजू नका, ती कुठं पण टाकू नका. ती सुपारी तुम्हाला मूळ स्थानी घेऊन जायची आहे. बरोबर एखाद्या पुडीत वाळून घेऊन जा आणि तुमच्या कुलदेवीच्या चरणाशी जेव्हा तुम्ही मूळ स्थानी जाल, तिथं तुम्हाला हळदी कुंकू वाहून ती मूळ स्थानी देवी आईच्या चरणी अर्पण करायची आहे. तुम्ही देवी आईची ओटी भराल, त्या ओटीत जरी ठेवून दिली ती सुपारी तरीही चालेल. ती सुपारी तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि कुलदेवी तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच असेल तोपर्यंत नक्की ही सेवा नक्की महिलांनो करा. 1 सुपारी तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे नक्कीच कळवून देईल, संकेत तरी नक्कीच देईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.